सर्व रसिक प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. उपवास म्हटला की आपल्या स्वयंपाकघरात नेहमी लगबग सुरू होते. ती साबुदाणा आणि भगरीचे नवनवीन पदार्थ बनवण्याची. पण एकदा पदार्थ बनवताना काही मोठ्या चुका होतात. जसे की साबुदाणा वडा तेलात टाकल्यावर अचानक फुटतो. खिचडी थंड झाल्यावर अगदी दगडासारखी कडक होते. किंवा वरीचा भात खूप सुका आणि कच्चा राहतो, ज्यामुळे उपवासाची सर्व मजा खराब होते. पण मित्रांनो, काळजी करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण पाहणार आहोत अशा खास आणि सोप्या सिक्रेट टिप्स, ज्यामुळे तुमचे वडे तेलात अजिबात फुटणार नाहीत. खिचडी दिवसभर मऊ आणि लुसलुशीत राहील आणि वरीचा भात खमंग आमटी अतिशय चविष्ट होईल. चला तर मग सुरू करूया आजच्या खास टिप्स. साबुदाणा वडा विशेष टिप्स. टिप नंबर 1. साबुदाणा योग्य भिजवणे. वडा फुटण्याचे मुख्य कारण म्हणजे साबुदाणा आत कच्चा राहणे. वड्यासाठी साबुदाणा नेहमी 7 ते 8 तास व्यवस्थित भिजवून घ्या. बोटाने दाबल्यावर तो पूर्ण मऊ आणि मॅश झाला पाहिजे. दुसरी टिप, बटाटा उकडण्याची पद्धत. बटाटे उकडल्यानंतर ते लगेच गरम असताना मिश्रणात कुस्करून घालू नका. गरम बटाट्यामुळे पिठाला खूप ओलसरपणा येतो. बटाटे उकडल्यावर पूर्ण गार होऊ द्या. त्यानंतर ते किसून सारणात मिक्स करा. किसल्यामुळे साबुदाणा आणि बटाटा एकजीव होतात. टिप नंबर 3. पिठाचा घट्टपणा. वड्याचे पीठ मळताना त्यात अजिबात पाणी घालू नका. पीठ जास्त सैल किंवा पातळ झाले तर वडे तेलात गेल्यानंतर फुटतात. सारण नेहमी घट्ट गोळ्यासारखे मळावे. टिप नंबर 4. सिक्रेट बाइंडिंग पदार्थ. जर तुमचे वडे वारंवार तेलात सुटत असतील तर पीठ मळताना त्यात फक्त 2 चमचे राजगिरा किंवा भगरीचे पीठ मिक्स करा. यामुळे वड्यांना अप्रतिम बाइंडिंग मिळते आणि ते तेलात अजिबात फुटत नाहीत. टिप नंबर 5. तळताना गॅसची आच. वडे कधीही मंद आचेवर तळू नका. तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यावरच वडे कढईत सोडा आणि मध्यम ते हाय आचेवर तळा. आता आपण पाहूया मऊ लुसलुशीत खिचडी टिप्स. पहिली टिप, साबुदाण्यातील स्टार्च काढणे. खिचडी चिकट का होते? कारण साबुदाण्यावरील स्टार्च. त्यासाठी साबुदाणा भिजवण्यापूर्वी तो स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा व्यवस्थित धुवून घ्या. पांढरे स्टार्चयुक्त पाणी पूर्ण निघून गेल्यावर खिचडी चिकटत नाही. टिप नंबर 2. पाण्याचे अचूक प्रमाण. साबुदाणा भिजवताना भांड्यामध्ये साबुदाण्याच्या वर
फक्त अर्धा इंच पाणी ठेवावे. जास्त पाणी झाल्यास खिचडीचा चिखल किंवा लगदा होतो. तिसरी टिप, शेंगदाण्याच्या कूटाची वेळ. साबुदाणा छान भिजवल्यावर कढईत टाकण्यापूर्वीच त्यात शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि थोडी साखर परातीतच एकत्र करून हाताने मिक्स करून घ्या. यामुळे कूट प्रत्येक दाण्याला व्यवस्थित लागतो. टिप नंबर 4, पाण्याचा हबका मारणे. खिचडी कढईत परतून झाल्यावर ती कोरडी किंवा कडक पडू नये म्हणून त्यावर हाताने 2 ते 3 चमचे पाण्याचा हबका सिंचन मारा. त्यानंतर मंद आचेवर 5 मिनिटे झाकण ठेवून छान त्याची एक वाफ काढून घ्या. आणि आपली 5वी टिप, तेलाऐवजी साजूक तूप. खिचडी बनवताना तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करा. तुपामुळे खिचडीला सुंदर सुवास येतो आणि ती थंड झाल्यावरही दिवसभर मऊ आणि लुसलुशीत राहते. आणि आता वरीचा भात व खमंग आमटी याचे टिप्स पाहूया. पहिली टिप, वरीचा भात मऊ होण्यासाठी वरीचे तांदूळ आधी कोरड्याच कढईत मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे हलका भाजून घ्या. असे केल्याने भात छान मऊ आणि दाणेदार होतो. टिप दुसरी, पाण्याचे दुप्पट प्रमाण. भगर शिजवताना पाण्याचे प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. 1 कप भगरीसाठी नेहमी 2.5 ते 3 कप कडकडीत गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे भगर छान फुलते आणि मऊ शिजते. टिप नंबर 3, खमंग आमटीसाठी शेंगदाणे. उपवासाची आमटी बनवताना शेंगदाणे खूप जास्त गडद किंवा जाळू नका. शेंगदाण्याची साल काढून मगच त्याचा मिक्सरला एकदम बारीक सुळसुळीत पेस्ट किंवा वाटण त्याचं तयार करून घ्या. टिप नंबर 4, फोडणीची कमाल. आमटीला खमंग चव येण्यासाठी फोडणीत साजूक तूप, जिरे आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा वापरा. आमटी उकळताना त्यात छोटा गुळाचा तुकडा आणि थोडे लिंबू पिळा. यामुळे आमटीची चव हॉटेलसारखी आंबट, गोड आणि अप्रतिम लागते. तर मित्रांनो, या उपवासाला या सर्व खास टिप्स वापरून हे पारंपरिक पदार्थ नक्की बनवून पहा. तुम्हाला या 3 पदार्थांपैकी कोणती टिप सर्वात जास्त नवीन आणि उपयुक्त वाटली आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. अशाच नवनवीन आणि उपयुक्त स्वयंपाकघरातील टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय हरी विठ्ठल.